जय महाराष्ट्र मित्रांनो, जगात जर्मनी, भारतात परभणी। आज आम्ही जात आहे परभणीला। परभणी माझा मूळ गाव। परभणी हा अनेक इतिहासाने रहस्यमयाने भरलेला जिल्हा आहे। ज्यावेळेस परभणीत कॉलेज करीत असताना असं वाटत होते बाहेर फिरावं। आज साला जॉबसाठी अनेक जिल्ह्यामध्ये फिरत आहे, नोकरीसाठी। गाव सोडला। गावात येताना एवढी खुशी होती मित्रांनो। आपण परभणीत असताना त्याची कदर करत नाही। परभणी भंगारे म्हणतात। तेच आपण बाहेरगावी गेल्यानंतर आपल्याला परभणीची आठवण येते। परभणीची आठवण बाहेर गेल्यावरच कळते। जगात जर्मनी, भारतात परभणी उगा म्हणत नाही मित्रांनो। हा परभणीचा आपला रेल्वे स्टेशन। खूप दिवसांनी आज मी परभणीत आलो। मला अत्यंत आनंद होत आहे। अनेक 2 ते 3 वर्ष झाली मी सतत बाहेरगावी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात फिरत आहे। आज परभणीत 7-8 दिवसाची सुट्टी काढून आलो। आनंद उत्साह मावत नाही माझ्यात। त्यामुळे मी एक आठवणीसाठी एक व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो। परभणीत पहिले तर खाण्याची चव एक नंबर आहे। परभणीची खिचडी नंबर 1 आहे। त्यात आपला शिवाजी कॉलेज म्हटले की त्याचे दिवसच काही वेगळे होते मित्रांनो। आज नोकरीसाठी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात फिरावं लागत आहे। आज 7-8 वर्ष झाले मी परभणी सोडून। आज कमीत कमी 8-9-10 महिने झाले जवळपास मी परभणीला आलो होतो। आज निवांत 7-8 दिवसाची सुट्टी काढून परभणीला आलो मित्रांनो। परभणीत एक वाईट पण गोष्ट याची वाटते की परभणीत रोजगार नाही आहे। आपल्याला जॉबसाठी बाहेर जिल्ह्यात जावं लागते। प्रायव्हेट जॉबमध्ये तेवढे पॅकेज नाही। पहिले बँकेत काम केलेलं आहे आम्ही 3-4 वर्ष परभणीत। पॅकेज काय वाढत नव्हतं म्हणून बाहेर जावं लागलं। हे बघू शकता परभणीचे रिक्षे। काम करणं काही वाईट नाही, मात्र एवढी बेरोजगारी आहे, बिचारे काय करणार। जे ते रिक्षा घेतो। आज परभणीत पावले आपल्याला रिक्षा दिसत आहे, तेवढे मात्र रिक्षाचे धंदे नाही। थप्पीला लागले रिक्षे, यांचे हप्ते भरणं यांना मुश्किल आहे बिचाऱ्यांना। काही ना काही आता बेरोजगारी काही ना काही करावं लागते म्हणून उदरनिर्वाहासाठी आजचा युवक पिढी रिक्षा घेऊन चालत आहे। बघा स्टेशनच्या बाहेर सुद्धा रिक्षे। परभणीत जिथे गेलं तिथं आपल्याला रिक्षा दिसत आहे। गाव सोडल्यावर परभणीची आठवण येते व गाव सोडल्यानंतरच आपला जिल्हा, आपला गाव आपल्याला प्रेम आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचा पुतळा आहे इथं। त्याच बाजूला जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजेच कलेक्टर ऑफिस आहे। हे इथं झेरॉक्ससाठी यावं लागत होतं कॉलेजला असताना। फॉर्म भरायचे आम्ही इथं गव्हर्नमेंटचे। समोर शिवाजी महाराजांचे पुतळे वसमत, नांदेड, हिंगोली ॲरो दाखवलेला आहे। परभणीचा महत्त्वाचा चौक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी चौक। खूप जुन्या आठवणी आहेत परभणीत। परभणीपासून बाहेर गेल्यावर, गाव सोडल्यावर गावाचे महत्त्व, मित्र, कंपनी यांची आठवण येते मित्रांनो। परभणीत मोठी MIDC पाहिजे, रोजगार पाहिजे। तसा रोजगार परभणीत नाही आहे मित्रांनो। हे पहिले वेगळा होता पुतळा, याला तोडून दुसरा उभारण्यात आला नव्याने। हे आपले राहुल पाटील परभणीचे आमदार हे निवडून आलेले आहे 2024 मध्ये। यांचे हार्दिक अभिनंदन। राहुल पाटील साहेबांनी परभणीत MIDC आणायला पाहिजे। हे इथला पोलीस अधीक्षक कार्यालय म्हणजे SP ऑफिस